आपल्याला प्राप्त झालेला आहे। या पृथ्वीवरती अनेक जैविक घटक विविध प्रकारच्या व्याधींपासून तापांपासून त्रस्त झालेले आहेत आणि हे सर्वजण या त्रिविध तापातून मुक्त व्हावे असा महाराजांच्या पुढे संकल्प केला होता आणि महाराजांच्या आशीर्वादातून हे व्रत प्राप्त झालेलं आहे। आदिदैवी, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारचे जे त्रास आहेत त्या सर्व तापामधून सर्व जीव मुक्त व्हावे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या हातून परमार्थ घडावा या उद्देशानं महाराजांच्या चरणाशी प्रार्थना केली होती आणि महाराजांनी त्याचं उत्तर म्हणून 1 कोटी श्रीसूक्त आवर्तनांचा संकल्प करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानुसार आपण हे श्रीसूक्त आवर्तन करत आहोत। ठिकठिकाणी सद्गुरूंचे शिष्य सामूहिकरित्या श्रीसूक्त पठण करतात, आवर्तन करतात, काही वैयक्तिकरित्या सुद्धा करतात। ज्यांना ज्या व्याधी आहेत किंवा ज्यांच्यासाठी ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असे त्यांना वाटतात त्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी प्रथम संकल्प करावा आणि त्या संकल्पासाठी हे श्रीसूक्ताचं व्रत जे आहे तो 365 दिवसांचा संकल्प करावा। प्रत्येक दिवशीचा एक पाठ म्हणजे 16 किंवा 21 आवर्तनांचा। या आवर्तनांमध्ये पहिले 1 ते 24 ऋचा ज्या आहेत त्याच्यामध्ये श्रीसूक्त आणि लक्ष्मीसूक्ते ह्या 15 वेळा म्हणाव्यात आणि 16व्या वेळेला फलश्रुतीसह ते घ्यावं अशा पद्धतीने हा संकल्प आहे। हा संकल्प जो आहे हा वैश्विक संकल्प आहे। जैविक आणि अजैविक घटक पृथ्वीवरती कोरोना सदृश्य बऱ्याचशा व्याधींचा त्रास पृथ्वीच्या जैविक घटकांवरती घडलेला आहे आणि या सर्व व्याधींमधून किंवा तापांमधून सर्व जीव मुक्त व्हावे या उद्देशानं आपण हे महत् संकल्प केलेला आहे। हा वैश्विक संकल्प असल्यामुळं त्याचा पुण्यार्थ फार मोठा आहे। आपण सर्वांनी या संकल्पामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो। आपल्याला गजानन महाराजांची नंतर आरती आहे आणि आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आपण लगेचच श्रीसूक्ताच्या आवर्तनानं सुरुवात करणार आहोत। महाराजांच्या आरतीची सुद्धा वेळ 5:50 असते। ती आरती आपण 10 मिनिटामध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर पुढचा जो पठणाचा कार्यक्रम आहे तो होईल। तुम्हाला सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने स्थानापन्न व्हावं आणि हा जो श्रीसूक्त पठणाचा सामूहिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि हे जे पाठ आहे हा आजच्या दिवशीच न होता या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला हा पाठ व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि आमचे सद्गुरू शिष्यसुद्धा या ठिकाणी काही येतील ते सुद्धा तुम्हाला हा पाठ करण्यासाठी मदत करतील। तुम्ही सर्वांनी मिळून हा पाठ करावा अशी माझी तुमच्याशी विनंती आहे। आपण जास्त वेळ न घेता आता हा श्रीसूक्ताचा पाठ सुरू करूया। जय जय वीर समर्थ ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। हरिः ओम। हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहे श्रीर्मा देवी जुषदां
तां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे सितां पद्मवर्णां तां यः उपै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टाम् उदाराम तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसो अधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानुदन्तो मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतो मां देवसखा कीर्तिश्च मणिनास प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रे अस्मिन् कीर्तिं हृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तां यः उपै श्रियं मनसः काममाकुतिं वाचा सत्यं धीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निज देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो अश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मवुरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षि तेन सौख्यलभाम्यहम् पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व सरसीजनीले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे युषदां देवी सर्वकामांश देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादी गवेरतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसो धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमस्तु मे श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्य मा विधा शोभमानं मह्यते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ऋणरोगादिदारिद्रपापशतपमृत्यवा भयशोकमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् विष्णुपत्नीं क्षमादेवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः आनन्दः कर्दमः श्रिता चिक्लित इति विश्रुता ऋषयस्य प्रिया पुत्रा मयि श्रीर्देवी देवता ॐ महालक्ष्मी च विद्महे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा। पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा। कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका।